डॉक्टर, मॅडम, तुमच्या शरीरात पाणी कमी झालंय. महिला: हो, खूप दिवसांपासून मी पाणीपुरी नाही खाल्ली. काल जरा वाईटच वाटलं. घरी वरण केलं असेल म्हणून बाहेरून बिर्याणी खाऊन आलो आणि घरी येऊन बघतो तर घरी पण नॉनव्हेज. सासू सासऱ्यांपासून वेगळी राहणारी सून आपल्या माहेरी येऊन भावाला आणि वहिनीला सांगते, आईबाबांची काळजी घ्या. भीती काय असते ती त्या लोकांना विचारा, जी मोबाईल लॉक ना करता घरीच विसरून आले. लहान असताना दिवाळी आली की वडिलांकडे हट्ट करायचो की मला टिकल्याची बंदूक आणा म्हणून. तेव्हा वडील म्हणायचे, घेऊ रे बाळा, तू अजून जरा मोठा हो. मग वडिलांनी मी 28 वर्षाचा झाल्यावर माझी मागणी पूर्ण केली. आता ती टिकली लावलेली बंदूक रोज वाजते आहे, दिवाळी असो की नसो. जन्या, तुला बायकोने घरातून बाहेर का काढलं? म्हण्या: मित्रा, तुझ्या सांगण्यावरून. तिला चेन गिफ्ट दिली होती म्हणून काढलं. जन्या: चांदीची होती का? म्हण्या: नाही, सायकलची दिली होती. बायको: अहो, ऐकलत का? तुमचा मित्र लग्न करतोय म्हणे. ज्या मुलीशी तो लग्न करणार आहे ती चांगली नाही. तुमच्या मित्राचं जीवन बर्बाद होईल. चला, आपण जाऊन त्याला समजावू. नवरा: काही नकोय जायला, मला कोण आलं होतं समजावायला. गणपतीला 2 बायका असतात, रिद्धी आणि सिद्धी. सामान्य माणसाला एकच बायको असते, ती पण जिद्दी. एक मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते आणि 3 दिवसांनी परत घरी येते. वडील रागाने: आता काय हवंय? मुलगी: बारीक पिनचा चार्जर. वर्गात म्हणीचा तास चालू होता. गुरुजी: मुलांनो, ही म्हण पूर्ण करा. घरोघरी म्हण्या, व्हॉट्सॲपवर पोरी. गुरुजींनी चुलीतच जीव दिला.